लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सार्वजनिक गणेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात होणार असून गंगापूर रोड केवीटी सर्कल येथील सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सौ अनिताताई दामले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक महिला शहर महिला जिल्हाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोडच्या महाराजांचे उत्साहात आगमन झाले। या प्रसंगी प्रसाद सर्कल येथे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या उपस्थितीत गंगापूर रोडच्या महाराजांची आरती करून भव्य ढोल पथकात फटाक्यांच्या आतिषबाजीत गंगापूर रोडच्या महाराजांची आगमनाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी यांच्यासह मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट गुरुदत्त दामले, अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष ओमकार दामले, खजिनदार ओम राऊत, सहखजिनदार आदित्य खेरनार, कार्याध्यक्ष विशाल गोळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी सलीम सय्यद यांच्यासह आपल्या सर्वांच्या परिचित दामलेताई गेल्या 8-10 वर्षापासून या ठिकाणी गणपती बसवतात आणि त्यांनी या ठिकाणी गंगापूरचा महाराजा या नावानं ते गेल्या 8-10 वर्षापासून गणपती स्थापना करतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघतोय या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी गणपतीचे या ठिकाणी गणपती आज घरी आणतोय आपण, त्याच्यासाठी या ठिकाणी शेकडो हजारो लोक उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे। आणि लवकरच आपल्याला माहिती आहे की गणपतीची स्थापना होणार आहे। गणपती स्थापना झाल्यावर 10 दिवस या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी गणपतीचा जो कार्यक्रम आहे तो दामलेताई, त्यांचे चिरंजीव, त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी पार पाडतात। मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं PN नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। मी अनिता सुधाकर दामले, राष्ट्रवादी शरद पवार गट महिला अध्यक्ष। गेल्या कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून मी म्हणजे मुलंच सगळं गणपतीचं बघता, पण त्यांच्या मागे आसरा कोणाचा तरी पाहिजे म्हणून मी कायम त्यांच्याबरोबर उभी असते आणि सगळं हे मीच सुरू केलेलं आहे। कमीत कमी हे माझे सगळे जे कार्यकर्ते अगदी छोट्या प्रमाणात आधी आमचा तिथे गणपती बसायचा, 10-15 वर्ष त्या गोष्टीला झालेलं आहे आणि आता नंतर आम्ही एवढ्या ह्या 3 वर्षामध्ये गंगापूर रोडचा महाराजा म्हणून आम्ही नाव दिलं। पण आमचा हा गंगापूर रोडचा महाराजा भरपूरशा लोकांना प्रसन्न झाला आणि लोकांनी स्वतःहून येऊन त्या गणपती करता, आम्ही भंडारा पण करत असतो, स्वतःहून येऊन त्या गणपती करता काही पण त्यांच्या मनभावे काय जे द्यायचं ते स्वतः ते देऊन जातात। आणि राहिला प्रश्न की ते करत असताना आज माझ्यावरती खरं तर तुम्ही सगळे म्हणाल की आज ही ताई उभी, एवढा मोठा उत्साह आहे आणि हिच्या कपाळाला टिकली दिसत नाही आहे। सांगायला असं वाटतं की आज 3च दिवस झाले माझ्या सासूबाई गेलेल्या, त्या 95 वर्षाच्या होत्या, पण मुलांमागे खंबीरपणे कोणीतरी उभं पाहिजे, कारण कमीत कमी हे 50 मुलं आहेत, नाचताना किंवा काही कार्यक्रमामध्ये काही होऊ नये म्हणून मुलं माझं सगळं ऐकतात, म्हणून त्याच्याकरता मी माझं दुःख सगळं बाजूला सारलं आणि गणपतीच्या आगमनाला उभी राहिले आणि गणपती बाप्पांना आनंदाने आपल्याकडे घेऊन जायचं एवढीच मनात इच्छा आहे। बस एवढं बोलून मी थांबते। प्रथमतः सर्व नागरिकांना येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। आणि मी ओम राऊत, गंगापूर रोडचा महाराजा गणेश उत्सव समितीचा खजिनदार ही जबाबदारी आता पार पाडत आहे। तरी मला ती जबाबदारी पार पाडताना खूप आनंद होतोय। मोठ्या उत्साहात आम्ही हा गणेश उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करत आहोत। येत्या 8 ते 10 वर्षापासून आपलं मंडळ आहे। त्याच्यानंतर गंगापूर रोड वासियांना सामाजिक, राजकीय व प्रत्येक क्षेत्रात आपल्या मंडळाकडनं एक मदत होते। त्याच्यानंतर आमच्या आधारस्तंभ, प्रेरणास्थान आमच्या ताईंनी, म्हणजे जिथं आम्ही कमी पडू तिथं आमच्या ताईंनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे, मदत केलेली आहे आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे ठामपणे उभे आहेत ते। आणि येणाऱ्या काळातही असंच त्यांनी आम्हाला सपोर्ट व आमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं हीच विनंती आहे। या रोल काय सांगाल ताई? नमस्कार, मी अनिता दामले, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद पवार गट। गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतोय।
हा साजरा करत असताना थोडासा मला घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण माझे जे हे कार्यकर्ते पोरं आहे यांच्यामुळे यांच्या मागे मला सतत उभं राहावं लागतं. म्हणून मी सगळं दुःख बाजूला ठेवून आज बाप्पांकरता मी इथे उभी आहे. आणि राहिला प्रश्न कॉलनीमध्ये किंवा काही असो, कोणाच्या अडीअडचणी असो, काही असो, प्रत्येक गोष्टीला फोन केल्यानंतर मी त्यांच्या मागे उभी राहते. त्याच्यानंतर राहिला प्रश्न, आमच्या इथे एक कॉलेज आहे. कॉलेज असल्यामुळे इथे दरवेळेला ॲक्सिडेंट, मारामाऱ्या हे प्रकार खूप चालतात. पण त्यावेळेला त्यांच्याकरता धावून जाणं, त्याच्यामुळे पूर्ण हे जे गंगापूर रोडचं जे आहे हे मला खूप मानतात आणि त्यांचा आशीर्वाद असाच माझ्या मागे राहो आणि कायमस्वरूपी हे करो. त्याच्यानंतर राहिला प्रश्न महिलांकरता रोजगार जो उपलब्ध मी आज करून दिलेला आहे. आज सुप्रियाताईंचीच ती कृपा आहे. यशस्विनी 2000 पासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे. यशस्विनीच्या माध्यमातून मी भरपूरशा महिलांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे. आज त्या त्यांच्या घरी बसून कमीत कमी महिन्याला 10 ते 15 हजार रुपये कमवतात आणि त्यांचं घर चालतात. त्याच्यातच मला खूप आनंद आहे. आणि राहिला प्रश्न, हे जे माझे कार्यकर्ते, हे माझे जे पोरं आहेत, हे काही झालं तर माझ्या एकाच शब्दावर सगळीकडे धावून जातात आणि प्रत्येकाकरता कॉलनीमध्ये उभे राहतात. कुठे काही झालं तर स्वतःचं हे करत नाही. ॲक्सिडेंट जरी झाला तर स्वतःच्या गाडीतून घेऊन जातात. आणि मला या सगळ्यांची साथ असल्यामुळेच मी आज सगळं करू शकते. मी त्यांना कधी रागवले असेल, बोलले असेल, पण कधीच त्यांनी राग माझा मानला नाही आहे. आणि अशाच पद्धतीने हे मुलं माझ्या कायमस्वरूपी माझ्याबरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या राष्ट्रवादीच्या ज्या महिला आहेत यांचं पण मला सतत हे असतं. त्याच्यानंतर राहिला प्रश्न, जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत या, तर ह्या पण सतत माझ्याबरोबर असतात. अशा पद्धतीने सगळं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गणपती बाप्पा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना असाच मार्ग दाखवा आणि माझ्या लेकरांना सगळं हे आहे जे सगळं 10 दिवस आनंदात सुखात जाऊ द्या, एवढीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. कोंडाजी मामाचं राहिले माझ्या. हां, मी तुम्हाला तेच म्हणणार. कोंडाजी मामा ते नावं घ्या, कोण होते थोडक्यात नावं घ्या. जिल्हाध्यक्ष, प्रदेशवर आहे. हां, प्रदेशाध्यक्ष. प्रदेशवर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पवार. आज आम्हाला अनिताताई दामले यांच्या इथे गणपतीचं आगमन गंगापूर रोड प्रभाग क्रमांक 7मध्ये अतिशय सुंदर प्रकारे आगमन झाले आहे. त्या आगमन सोहळ्यात आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आणि तसेच आमचे पदाधिकारी तसेच सर्व अतिथी सर्व उपस्थित होते आणि अतिशय असा सुंदर कार्यक्रम झाला आहे. आणि ताई दामले या यशस्विनीच्या मार्फत महिलांना रोजगार असे कामं दिले, महिलांना सक्षमीकरण केलं आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व महिला असं सक्षम बनवले. ताईंनी या वार्डात अतिशय सुंदर असे काम केलेलं आहे आणि ताई या वार्डात संपूर्ण असं सुंदर काम करतील, प्रत्येकांचे प्रश्न सोडवतील असे आम्ही स्वतः ग्वाही देतो आणि ताईंना या प्रभागातून उमेदवारी द्या अशी आमची सर्वांची मागणी आहे. विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.